विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. ग्रामसेवकच्या विद्यार्थी मित्रांनो, पेपर चालू आहेत आणि त्यामध्ये जर आपण सिलेबस जर बघितला तर तांत्रिक अभ्यासक्रम यामध्ये लक्षात घ्या, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 आणि दुरुस्ती अधिनियम 2008 हा देखील टॉपिक तुमच्या सिलेबसमध्ये आहे. तर हे आपल्याला माहीत पाहिजे. साधा प्रश्न तयार होऊ शकतो, माहिती तंत्रज्ञान कायदा कधी संमत करण्यात आला, किंवा इतरही प्रश्न. आजच्या व्हिडिओमध्ये कमी प्रश्न घेणार आहे, पण त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अन्वये संगणक हॅकिंग केल्यास डॅश शिक्षा आहे. तर सर्वात पहिल्यांदा माहिती तंत्रज्ञान कायदा कधी संमत झाला तर 2000 लक्षात ठेवा. ऑप्शन आहेत कमाल 2 वर्षे तुरुंगवास अथवा कमाल 1 लाख दंड, कमाल 3 वर्ष तुरुंगवास आणि अथवा कमाल 2 लाख रुपये दंड, कमाल 3 वर्ष तुरुंगवास आणि अथवा कमाल 1 लाख दंड, किंवा कमाल 2 वर्ष तुरुंगवास आणि अथवा कमाल 2 लाख रुपये दंड. तर याचं योग्य उत्तर आहे, जर तुम्ही संगणक हॅकिंग जर केलं तर तुम्हाला कमाल 3 वर्ष तुरुंगवास किंवा 2 लाख रुपये दंड देखील विद्यार्थी मित्रांनो होऊ शकतो. अथवा आणि म्हणजे दोन्हीही घडू शकतं किंवा दोघांपैकी एक घडू शकतं. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अन्वये मूळ दस्तऐवजामध्ये फेरबदल, छेडछाड किंवा टॅम्परिंग करण्याबद्दल कोणती शिक्षा मिळेल. या ठिकाणी ऑप्शन आहे 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास अथवा 2 लाख रुपये दंड अथवा दोन्ही, 3 महिन्यांपर्यंत तुरुंगवास अथवा 2 लाख रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही. तसेच पहिले जे 2 विधान आहेत ते बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि खालचे 2 विधान देखील बरोबर आहे. म्हणजे 2च ऑप्शन एक कन्सिडर करून चला. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 किंवा 2. 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास अथवा 2 लाख रुपये दंड किंवा दोन्ही देखील तुम्हाला होऊ शकतं. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकारद्वारा स्थापित मीडिया एशिया लॅबला आता कोणत्या नावाने ओळखतात. ऑप्शन आहेत डिजिटल इंडिया लॅब, इंडिया इन्फॉर्मॅटिक्स लिमिटेड, डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन की नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर. तर लक्षात घ्या, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकारद्वारा स्थापित मीडिया एशिया लॅबला आता डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन या नावाने ओळखतात. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अनुसार जो कोणी जाणीवपूर्वक किंवा उद्देशपूर्वक संगणकीय प्रोग्राम माहितीमध्ये फेरफार करतो, नष्ट करतो किंवा चोरतो किंवा जाणीवपूर्वक उद्देशपूर्वक दुसऱ्याला हे करण्यास भाग पाडतो, जेव्हा हा संगणकीय प्रोग्राम माहिती कायद्यानुसार ती जोपर्यंत वापरत आहे तोपर्यंत जपणे जरुरीचे आहे, अशी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या शिक्षेस पात्र आहे. तर आपण ऑलरेडी बघितले, 3 वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा 2 लाखपर्यंत दंड किंवा दोन्ही, यासाठी ती विद्यार्थी मित्रांनो जबाबदार आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, माहिती तंत्रज्ञान सुधारणा अधिनियम 2008 अनुसार परवानगीशिवाय दुसऱ्याचे कोणाचे छायाचित्र जे अश्लील प्रकारात असेल ते रेकॉर्ड करणे, घेणे, इंटरनेट किंवा मोबाईलमधून प्रसिद्ध करणे किंवा कोणास पाठवणे यासाठी पुढील कमाल शिक्षा काय होऊ शकते. तर याचं योग्य उत्तर आहे 3 वर्ष तुरुंगवास किंवा 2 लाख दंड किंवा दोन्ही. या ठिकाणी जो सुधारणा अधिनियम आहे तो कधी लागू झाला 2008ला, कायदा कधी मंजूर झाला 2000. हे देखील प्रश्न अगदी महत्त्वाचे आहेत. तसेच लक्षात घ्या, ग्रामसेवक टेक्निकल जर आपल्याला 2500+ प्रश्न पाहिजे असेल तर ऑफरमध्ये तुम्हाला फक्त 150 रुपीजमध्ये भेटून जातील, ज्यामध्ये सर्व टॉपिक आपण कव्हर केलेत. प्रत्येक टॉपिकसाठी सेपरेट PDF आहे आणि प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे, जेणेकरून रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल. तसेच 4000+ टेक्निकल क्वेश्चन पाहिजे असेल तर हे आपण 200 रुपयामध्ये परचेस करू शकता. किंवा चालू घडामोडी जर आपल्याला पाहिजे असेल तर जानेवारी ते मे 2024पर्यंत 1500+ प्रश्न 49 रुपयामध्ये भेटतील. यासोबत बाकीच्या देखील तुम्हाला PDF भेटतील. याकरता QR कोड स्कॅन करा किंवा 9356556034 यावर पेमेंट करून स्क्रीनशॉट याच नंबरला शेअर करा. किंवा सामान्य स्पेशल MCQ जर पाहिजे असेल तर 4240 प्रश्न आहेत. प्राईज आहे फक्त 149. तसेच ग्रामसेवक स्पेशल देखील आपण तयार केलं आहे. जर आपल्याला मोठं सिरीज नको असेल, आपल्याला फक्त संगणक मूलभूत ज्ञान 300 प्रश्न, आपत्ती व्यवस्थापन, जैवविविधता, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान यावर जर प्रश्न पाहिजे असेल तर प्राईज आहे फक्त 49. याकरता सेम नंबरवर व्हॉट्सअप करा, पेमेंट करा आणि विद्यार्थी मित्रांनो मटेरियल परचेस करा. कमी वेळात चांगल्या पद्धतीने तुम्ही सराव करू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आपण प्लेलिस्ट तयार केली आहे त्यावर जाऊन बाकीच्या टेक्निकल प्रश्न तुम्ही बघू शकता. थँक्यू.